हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, मी आज चिवडा करणार आहे. तर पहा, इथे माझ्याकडे ना भाजके पोहे आहेत बरं का. तर हे जे पोहे आहेत ना, हे तांदळापासून बनलेले आहेत, पण हे थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर पहा, प्रत्येक सिटीमध्ये एक असं दुकान असतं जिथे भाजलेले चणे, शेंगदाणे, त्यानंतर वाटाणे, त्यानंतर कुरमुरा वगैरे मिळतात, पोंगा पंडित वगैरे मिळतो, असं एक दुकान असतंच. तर पहा, मी कल्याणमध्ये राहते. कल्याणला टिळक चौकामध्ये एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये ना म्हणजे चणे, शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे हे सगळंच मिळतं. प्लस पोंगा पणित वगैरे हे सगळं असतात त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे ना म्हणजे ते स्वतः भाजतात. त्यांच्याकडे अशी एक मोठी कढई आहे, त्या कढईमध्ये ते भाजतात. म्हणजे अशी रेती आहे, त्या रेतीवरती ते सगळं भाजतात. आता पहा, ते काय काय भाजतात, तर गहू, तांदूळ, त्यानंतर ज्वारी, बाजरी, ह्या सगळ्यापासून ना ते असं खूप असं काय काय बनवतात. गहूपासून, त्यानंतर ज्वारी, बाजरी, म्हणजे तुम्हाला ना विश्वासच नाही बसणार. आणि ते आपण खाऊ शकतो, अगदी दुधाबरोबर खाऊ शकतो किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकतो. जसं आपण डीमार्टमध्ये गेल्यानंतर ते पॉपकॉर्न वगैरे असतात ना, त्या टाईपमध्ये असतं. पण खूप वेगवेगळ्या कडधान्यांपासून ना ते कडधान्य भाजून वगैरे ते सगळं बनवतात. तर पहा, तुम्हाला समजा असे पोहे हवे असते जिथे शेंगदाणे, चणे शेंगदाणे मिळतात ना, तुम्ही त्या दुकानात बघू शकता. असे वेगळ्या टाईपचे पोहे नक्कीच त्यांच्याकडे मिळतात. तर आज आपण या पोह्यांपासून चिवडा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण चिवडा करणार आहोत. तर पहा, इथे हे जे पोहे आहेत ना, हे थोडे वेगळे आहेत. वेगळे पोहे म्हणजे ना, हे तांदळापासूनच बनलेले आहेत, पण ना हे भाजके पोहे आहेत. पूर्णपणे हे भाजलेले आहेत. आता तुम्ही भाजके पोहे बघत असाल, दिवाळीमध्ये भाजके पोहे थोडे वेगळे येतात, पण हे वेगळेच आहेत. हे ना, जे पातळ पोहे असतात ना, सेम त्या पातळ पोह्यांसारखे पण भाजलेले असतात. हे म्हणजे रोस्ट केलेले असतात ते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त रोस्ट वगैरे करायची गरज लागत नाही. तर पहा, चिवडा करण्यासाठी आपण सर्वप्रथम शेव करून घेऊया. तर इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे ना मी ओवा छान मस्त ना असं बारीक पावडर करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. ते ॲड करूया. आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, मी याच्यामध्ये हळद नाही ॲड केली, कारण ना हळदीमुळे काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण शेव तेलात सोडतो ना, तेव्हा ती हलकी ब्राऊन होत जाते. तर पहा, थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त आपण जसं कणिक मळतो ना, त्याप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी छान मस्त अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. आता पहा, बेसन पीठ थोडं चिकटच असतं म्हणा. तर पहा, इथे मी ऑइल ॲड केलेलं आहे. 1 ते 2 चमचे ऑइल ॲड करूया आणि मग पुन्हा मळून घेऊया. म्हणजे कसं, हे जे कणिक आहे हाताला अजिबात चिटकणार नाही आणि छान मस्त मळला जाईल आणि याचं छान मस्त असा गोळासुद्धा होईल. तर पहा, आता पहा, शेव करण्यासाठी मी हा साचा घेतलेला आहे. आणि जर असा साचा असेल ना, तर आपलं म्हणजे काही असो, चकली, शेव असो, कुरडई, काही असो, छानच म्हणजे चांगलं बनतं. आता पहा, इथे मी माझ्याकडे इथे 2 चकत्या आहेत. तर पहा, इथे मी अगदी जी बारीक शेवची होती ती नाही घेतलेली आहे. एकदम जी मोठी शेव असते, थोडी हलकी जाडी, ती मी ही चकती घेतलेली आहे. ती चकती मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता पहा, याच्यामध्ये आपण ऑइल ॲड केलेलं आहे, म्हणजे ऑइल ॲड करून कणिक मस्त मळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपला हा जो साचा आहे, या साच्याला ऑइल लावायची काही गरज नाही आहे. तर पहा, आता हे जे कणिक आहे, तर पूर्ण ना असा एक गोळा तयार करून घ्या. हा गोळा आपल्या ह्या साच्यामध्ये ॲड करायचा आहे. मस्त याचं झाकण लावून घेऊया आणि आता चला शेव पाडायला सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्याला तेल बघायचं आहे गरम झालं की नाही. तर पहा, मी एक छोटासा गोळा या तेलामध्ये सोडलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात की हा गोळा
खाली जाऊन वरती आलेला आहे. आणि तर आपलं हे तेल आहे ते छान मस्त गरम झालेलं आहे. आता पहा हे जे तेल आहे तर पहा मी आता गॅस बारीक केलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये जी शेव सोडणार आहोत तर शेव ॲड करताना 1-2 मिनटं लागतात म्हणा. तर त्यासाठी गॅस बारीक करायचा आहे. म्हणजे आधी तेल गरम करून घ्या, त्यानंतर गॅस बारीक करा आणि त्यानंतर आपल्याला या तेलामध्ये ही शेव सोडायची आहे. तर पहा मी या तेलामध्ये ही शेव अशा पद्धतीने सोडून घेतलेली आहे. आता ही जी शेव आहे ना होऊन द्यायची. आता पहा मी ना 1-2 मिनटानंतर गॅस मीडियम गॅस केला होता. मीडियम गॅसवरती ही शेव छान मस्त आपल्याला होऊन द्यायची आहे. तर पहा शेवेची खालची बाजू छान मस्त म्हणजे सेट झालेली आहे. आणि त्यानंतर मग आपण ही शेव पलटी करूया. तुम्ही पाहू शकतात तेलामध्ये जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. आणि पहा नंतर मी गॅस मोठा करून 1 ते 2 मिनटं मस्त ही शेव तेलामध्ये तळून घेतली. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपली शेव मस्त तयार झालेली आहे. ही शेव मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने मी शेवेचे 3 ते 4 असे मस्त घाणे काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात की ना ही जी शेव आहे तर ही जाडी शेव आहे. तर मला अशी थोडी जाडी शेव हवी होती. आणि ही शेव छान मस्त अशी कुरकुरीत झाली होती आणि चवीला मात्र एकच नंबर होती. तर पहा चिवडा करण्यासाठी आपली शेव मस्त तयार झालेली आहे. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला चिवडा करण्यासाठी जेही काय लागणार आहे ते आपण सगळं तळून घेणार आहोत. तर पहा मी त्याआधी खोबरा तळून घेतलेला आहे. तर पहा मी खोबरा या झाऱ्यामध्ये ॲड करून तो तळून घेतलेला आहे. खोबरा अगदी ब्राऊन होईपर्यंत हा खोबरा आपल्याला मस्त तळून घ्यायचा आहे. तर पहा इथे आपला खोबरा तळून झालेला आहे. आता ह्याच झाऱ्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूया. आणि पहा मला ना शेंगदाणे चिवड्यामध्ये खूप आवडतात, पण माझ्याकडे शेंगदाणे खूप कमी होते म्हणून मी थोडे शेंगदाणे ॲड केलेत. तर शेंगदाणेसुद्धा या झाऱ्यामध्ये ॲड करून आपण हे शेंगदाणे मस्त तळून घेऊया. आता पहा इथे मी डाळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळ्यासुद्धा मी अगदी या गाळणीमध्ये ॲड करून या डाळ्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत. तर पहा मी तुम्हाला एवढं सांगेल या ज्या डाळ्या आहेत या ऑलरेडी रोस्टेड असतात. त्याच्यामुळे आपण तेलामध्ये जेव्हा त्या डाळ्या म्हणजे तळतो ना त्या अगदी काळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून फक्त गरम तेलामध्ये अगदी हलक्या तुम्ही तळून घ्या आणि लगेच काढा, म्हणजे त्या काळ्या पडणार नाही. आता पहा इथे मी काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत. तर काजूसुद्धा अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी ते कढीपत्तासुद्धा तळून घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा तळला ना की तो लगेच काढायचा आहे, नाहीतर तो सुद्धा अगदी ब्राऊन किंवा काळा पडण्याची शक्यता असते. म्हणून तळला की तो लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पहा मी इथे कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. आता ह्याच तेलामध्ये आपण मक्याची फुलं तळून घेऊया. आणि पहा ही जी मक्याची फुलं असतात ना याला बऱ्यापैकी ना म्हणजे तेल असं गरम लागतो. आता पहा याच्या आधी मी जेही काही तळलं म्हणजे शेंगदाणे, खोबरा, डाळ्या, त्यानंतर काजू वगैरे, तर हे तळताना मी गॅस मीडियम ठेवला होता. हे सगळं मी मीडियम गॅसवरती तळलेलं आहे. आता पहा ते तळून तेल खूपच गरम झालेलं आहे, म्हणून मी मक्याची फुलंसुद्धा मीडियम गॅसवरतीच मी तळून घेतलेली आहेत. तर पहा मक्याची फुलं पण मस्त तळून झालेली आहेत. मग चला आता आपण चिवडा फोडणीला टाकूया. इथे मी मोठी अशी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 पळ्या ऑइल ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरा ॲड करूया. जिरा गरम झाला ना की मग त्याच्यामध्ये मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून ॲड केलेल्या आहेत. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्यासुद्धा छान मस्त आपल्या तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या कुरकुरीत तळून झाल्या की मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. तीसुद्धा तेलामध्ये मस्त मिक्स करून घेऊया. त्यानंतर हे जे भाजके पोहे आहेत हे आपण तेलामध्ये ॲड करूया. आणि इथे मी 1 चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता हे पोहे छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, फ्राय करायचे आहेत. आता पहा
इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे पोहे सतत फ्राय करत राहायचं आहे. तर पहा मी 10 मिनटं चमच्याने हे पोहे सतत वर खाली करत होती, म्हणजे हे जे पोहे आहेत ते छान मस्त क्रंची कुरकुरीत होतात. तुम्ही पाहू शकतात की त्याचा लगेच तुकडा होतो. म्हणून अगदी 10 मिनटं मीडियम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती मस्त तुम्ही ते फ्राय करून घ्या, म्हणजे हे भाजके पोहे छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत होतात. आता पहा इथे आपण भाजक्या पोह्यांना आता फोडणी दिलेली आहे. आता पहा जी आपण शेव तळली होती ती ॲड करूया. त्याचबरोबर तळलेला खोबरा ॲड करूया, तळलेले शेंगदाणे ॲड करूया, त्याचबरोबर तळलेल्या डाळ्या ॲड करूया, त्याचबरोबर तळलेले काजू ॲड करूया आणि कढीपत्ता आपण ॲड करूया आणि इथे आपण जी मक्याची जी फुलं तळली होती ती ॲड करूया. आता हे सगळं आपण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा इथे ना मी हिरवी मिरची कट करून ती तेलामध्ये तळून घेतलेली आहे. जर तुम्हाला मिरचीऐवजी इथे मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही अगदी आधी पोहे छान मस्त भाजून घ्या आणि वरतून तुम्ही तो म्हणजे मसाला तेलामध्ये थोडा मसाला वगैरे ॲड करून ते सगळं तो मसाला तयार करून तुम्ही या पोह्यांच्या वरतून तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा इथे अशा पद्धतीने मी मस्त हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला हा चिवडा तयार झालेला आहे आणि हा चिवडा चवीला एक नंबराने भन्नाट असा लागतो. मी नेहमी जेव्हा चिवडा करते ना, म्हणजे करतेच वर्षभरातून, म्हणजे अगदी 5-6 वेळा होतच असतो. तर पहा मी अगदी मिरची आणि जिऱ्याच्या फोडणीवरतीच मी म्हणजे हे पोहे मी फोडणीला देते, एवढे छान लागतात ना. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच असा चिवडा करून पहा आणि हा चिवडा चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. नक्की ट्राय करून पहा.